नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल मी तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला। प्रत्येक युट्यूबरने मला असं वाटतं जे एज्युकेशन फील्डमध्ये काम करत आहे, सध्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात काम करत आहे, त्या प्रत्येक युट्यूबरच्या तुम्हाला चॅनलवर जाऊन एखादा व्हिडिओ दिसत असेल की तलाठी भरतीमध्ये जे नॉर्मलायझेशन प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये किती गोंधळ झालेला आहे। आणि जवळजवळ मी म्हणते की 90% तरी विद्यार्थी थोडंसं गोंधळानेच वर गेलेले आहे। 10% विद्यार्थी आहे ज्यांचा अभ्यास झालेला आहे। कारण काल मी एक म्हणजे अगदी आपल्याच व्हिडिओ खाली आणि आपल्या व्हिडिओ खाली पण भरपूर कमेंट आहे, एक कमेंट बघितली मी की एक विद्यार्थी आहे ज्याने खरंच खूप मेहनतीने अभ्यास करून 192 गुण आहेत। आता मेहनतीने अभ्यास केलेल्या 192 गुणवाल्या विद्यार्थ्याला असं वाटत असेल की ही भरती प्रक्रिया कॅन्सल होऊ नये, तर मित्रांनो त्या व्यक्तीला असं वाटत आहे की ही भरती प्रक्रिया सध्या याची तपासणी व्हावी। कारण 192 गुण असलेल्या विद्यार्थी मित्रांनो ओपन कास्टचा आहे आणि ओपनच्या ज्या जागा आहेत त्यांच्या डिस्ट्रिक्टमध्ये या 40 जागा आहेत आणि 192 गुणांवर त्या विद्यार्थ्याचा त्या सरांचा नंबर 71वा आहे। तर मित्रांनो बघा, 192 गुण घेऊन देखील त्यांचं सिलेक्शन होत नाहीये आणि त्यांनी भरपूर मेहनत केलेली होती, त्यांनी स्वतः भरपूर मेहनत केलेली होती। त्यामुळे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की मला 192 गुण असून काही उपयोग नाहीये, हे चुकीच्या पद्धतीने घडलेलं आहे। जेव्हा सेकंड आन्सर की आली होती मित्रांनो, 180च्या पुढे नगण्य विद्यार्थी होते, अचानक 192 वर 100 150 मला असं वाटतं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 2000 विद्यार्थी 190च्या वर असतील आणि 190 कट ऑफ लागतो की काय, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीची झालेली आहे। 190 180 गुण घेतलेले सर्वच विद्यार्थी फ्रॉड आहेत असं अजिबात नाहीये मित्रांनो, परंतु खूप जास्त प्रमाणात गोंधळ झाला असल्यामुळे जे प्रामाणिक विद्यार्थी आहे 90% जास्त प्रामाणिक विद्यार्थी तर सिलेक्शन होत नाहीये मित्रांनो। कारण खूप विद्यार्थी असे आहेत, एक मॅडम आहेत ज्यांना 168 मार्क्स होते आणि 168 नंतर त्यांचे डायरेक्ट 128 मार्क झालेले आहे। अशा खूप सारे विद्यार्थी आहेत मित्रांनो। म्हणजे नॉर्मलायझेशन असावं, त्याचा फरक पडावा, पण किती मार्क कमी होत असतील तर 5 मार्क वाढत असतील तर 10 ते 15 मार्क, 30 मार्क कमी होणं 30 मार्क वाढणं तेही आपण समजू शकतो। 57 शिफ्टमध्ये पेपर होतो, पण 50 60 मार्क कमी होणं आणि 50 60 मार्क वाढणं हे जरा जास्त म्हणजे अति जास्त फरक आहे। तर मग यावर उपाय काय? आता बरेचसे जण म्हणत असतील की खूप साऱ्या गोष्टी आम्ही पण मॅडम बघितल्या, तुम्ही वेगळं काय सांगताय की सध्या हेच घडत आहे। म्हणजे खूप जणांचे मित्रांनो इतके सारे मेसेजेस आहेत, मला सांगायला कमी पडेल की कशा प्रकारे त्यांच्यासोबत घडलंय। काल मी एका सरांबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, त्यांचा व्हिडिओ पण मी कम्युनिटीला लावला होता की बऱ्याच जणांनी तो बघितला असेल। आणखी काही अशा आहेत मित्रांनो की काही लेडीज आहेत आपल्या चॅनल सोबत, तर बऱ्याचशा गृहिणी जोडलेल्या आहेत मित्रांनो, ज्यांनी आता खूप दिवसांचा अभ्यास सोडला होता आणि त्यांचे बाळ वगैरे लहान असल्यामुळे रात्री 2-2 वाजता उठून त्यांनी अभ्यास केला, 2 ते सकाळी 6 पर्यंत अभ्यास केला, जेणेकरून लहान बाळ त्यांना दिवसभर अभ्यास करू देत नव्हतं, तर रात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत ज्यांनी अभ्यास केलाय अशा आहेत ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे। आणि नॉर्मलायझेशन मध्ये त्यांचा काही जणांचा फायदा झाला, काही जणांचा झाला नाही, काही जणांचा तोटा मात्र इतका डेंजर झाला की डायरेक्ट तिथून म्हणजे 160 वरून 170 वरून त्या डायरेक्ट 110 आणि 120 वर आलेले आहेत। त्यावेळी मित्रांनो एक वेळ सिलेक्शन न झालेलं चालेल, परंतु जेव्हा नॉर्मलायझेशन नंतर 168 मार्काचा विद्यार्थी जेव्हा 107 आणि 106 आणि 112 आणि 110 वर येतोय तेव्हा किती जास्त आघात होण्याचं काम आहे। त्यामुळे हे नॉर्मलायझेशन खरोखर चुकीचंच आहे आणि ही भरती प्रक्रिया 100% अपारदर्शक झालेली आहे, पारदर्शक पद्धतीने झालेलीच नाहीये। आता ही गोष्ट जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेली आहे तर तेव्हा ते म्हणतात की पुरावे द्या तर आपण भरती प्रक्रिया रद्द करू। भरती प्रक्रिया रद्द तर केली जावीच, पण त्यापेक्षा जास्त त्यावर काहीतरी उपाय व्हावा ना, जेणेकरून हे ज्या गोष्टी केलेल्या आहे याच्यासाठी कमिटी नेमली जावी, यामधून कमिटी नेमून त्यामध्ये कोण दोषी आहे त्यावर कार्यवाही करावी, TCS कंपनीची देखील चौकशी करावी की तिथून अशा प्रकारचं नॉर्मलायझेशन कसं झालं। कारण आमचे विद्यार्थी पुढच्या परीक्षा TCS मार्फतच्या एक्झाम देत आहेत किंवा IBPS, आता IBPSच्या संदर्भामध्ये अजून आपल्यापर्यंत काही आलं नाही, परंतु TCSच्या सहकारचे पण एका सरांचं एक कमेंट वाचली मी की सहकारमध्ये 42 मार्क कमी झाले आणि तलाठीमध्ये 16 वाढले। म्हणजे त्यांचंही म्हणे की माझं जरी तलाठीमध्ये वाढले असेल तरी माझा सहकारचा रिझल्ट हा 42 मार्क माझे मायनस झाल्यामुळे गेलाय।
तर बरोबर आहे ना मित्रांनो, सहकारचे जे पद आहेत ना ते कमी होते, त्यामुळे त्या गोष्टी तिथं क्लिअर झाल्या नाही. परंतु तलाठीचे पद जास्त होते आणि तो खूप जास्त झाले ना. 200 पैकी म्हणजे काही युट्यूबर म्हणताय की 200 पैकी 206 पडणं ठीक आहे नॉर्मलायझेशन. असं नॉर्मलायझेशन नसतं. नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला तुम्ही असा तयार करा की तो 200 पैकीच मार्क मिळाले पाहिजे. मोठे मोठे IT कंपनी असं आहेत ना या, तर तुम्ही त्या गोष्टी तयार करू शकतात ना, की आमच्यासारख्या वेल ग्रॅज्युएटला द्या तुम्ही करायला, काहीच गरज नाही. जेव्हा सर्व परीक्षा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एका दिवशी होत होत्या त्यावेळी अशा गोष्टी करायची गरज नाही पडली. मग ऑनलाईन गोष्टी आल्या आणि ऑनलाईन गोष्टी आल्यानंतर गोष्टी सोप्या व्हायला पाहिजे की अवघड व्हायला पाहिजे. आता या गोष्टीवर असं आहे की यासाठी कमिटी नेमली पाहिजे, दोषींवर कार्यवाही केली पाहिजे की फक्त एक्झाम कॅन्सल करून काहीच होणार नाही. काय होणार, आमच्या विद्यार्थ्यांचे हजार रुपये तर वाया गेलेच, त्याबरोबर त्यांची मेहनत, परीक्षेला जाण्या येण्याचा खर्च आणि तो जो पिरियड होता एक्झामचा, फक्त ऍड आली तेव्हापासून विद्यार्थी अभ्यास नाही करत की ऍड येणार आहे. तलाठी भरतीची खूप दिवसांपासून माहिती होतं, जवळजवळ वर्ष 2 वर्ष, काहींनी 4 वर्षांपासून अभ्यास केलेला आहे आणि सातत्याने अभ्यास करताय विद्यार्थी. गेले 6 महिने तर विद्यार्थी इतका अभ्यास करताय, रात्री जागून अभ्यास करताय आणि अशा वेळी परीक्षा जेव्हा कॅन्सल होईल तर एकतर 190 वाला पण तो शुअर नाहीये. आमचा ओपनचा विद्यार्थी जो आहे ना 190 वाला पण शुअर नाहीये. म्हणजे बरेच मला कमेंट येत असतात, काही जेंट्सचे कमेंट येतात की मॅडम माझ्या वाईफला एवढे मार्क्स आहेत. मला कधी त्यांना म्हणजे पूर्वी जेव्हा मी सांगत होते 170 वाल्याला हो तुमचं सिलेक्शन होईल, तर आता आम्हालाही सांगता येत नाहीये की सिलेक्शन होईल की नाही. कारण की जेव्हा मी सेकंड आन्सरकीचा जेव्हा अभ्यास केला मित्रांनो ना, त्यावेळी मी कट ऑफ काढला होता तलाठी भरतीचा आणि अगदी अशा म्हणजे परफेक्ट रीतीने मला असं वाटत होतं की यामध्ये खूप काही तर 1-2 मार्काचा फरक होईल, पण इतका डेंजरस फरक पडलेला आहे ना मित्रांनो. तर त्यामुळे 170, 177, 178 वाल्यांना काय सांगावं की तुमचं सिलेक्शन होणार नाही. मग त्यापेक्षा तलाठी भरती रद्द झालेली बरी, पण नुसती रद्द होऊन कामे नाही, तर या संदर्भामध्ये चौकशी झाली पाहिजे. तर ही मागणी आता आपण करायला पाहिजे. तर मला तुम्हाला याबद्दल आज हे सांगायचं आहे की जर तुमच्याकडे काही पुरावे असतील की कुणी अशा पद्धतीने हे केलं आहे, तर स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती आहे मित्रांनो, त्यांचा संपर्क क्रमांक मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन टाकेल. तर तुम्ही तिथे जा, त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा. काही पुरावे असतील तर द्या, कारण आता पुराव्याशिवाय गोष्टी नाहीये. तर ज्यांच्याकडे काही प्रूफ असतील की यामध्ये गोंधळ झालाय, खरं तर यामध्ये गोंधळ झालाय सर्वांना माहितीये, बोलणाऱ्याला माहितीये, तुम्हाला माहितीये, मला माहितीये, बघणाऱ्याला माहितीये, राज्याच्या मुख्यमंत्र्याला माहितीये, गृहमंत्र्याला माहितीये, सगळ्यांना माहितीये तलाठी भरतीमध्ये गोंधळ झाला. पण इतका डेंजरस त्यांनी गोंधळ केलेला आहे की आता ते ऐकायला सुद्धा तयार नाहीयेत. ज्यांच्या मार्कांमध्ये मित्रांनो खूप जास्त तफावत झालेली आहे, अगदी 50, 60 मार्क ज्यांचे कमी झालेले आहे, अशांनी देखील स्पर्धा परीक्षा समन्वयक समिती आहे त्यांच्याशी संपर्क साधा. तुमची जी तुमची रिस्पॉन्स शीट आणि तुमचे सध्याचे मार्क्स हे त्यांना दाखवा, म्हणजे जेणेकरून आपल्याकडे जास्तीत जास्त प्रूफ गोळा होतील आणि या गोष्टी ज्या पुढे आहेत परीक्षा रद्द करणं म्हणा किंवा काही गोष्टींना याची हे पडेल. मित्रांनो प्रत्येकाने म्हणजे जास्त मार्क्स असणाऱ्यांनी पण 180+ असणाऱ्यांनी तुम्ही एकदा मेरिट चेक करा की तुमच्यापर्यंत मेरिट येत आहे का. काही जण म्हणतात की नाही बाबा काही खरंच खूप अभ्यास करून लागलेला आहे, तर मित्रांनो मी एक गोष्ट नक्की सांगेल, बोटावर मोजणे इतके लोकच अभ्यास करून, म्हणजे अभ्यास तर सर्वांनीच केला, पण खरोखर जे बोटावर मोजणे इतके लोक जे आहेत ज्यांच्यासोबत न्याय झालेला आहे, बाकी सगळ्यांसोबत तर अन्याय झालेला आहे. आणि त्याचमुळे मी हा व्हिडिओ त्यासाठी करत आहे की ज्यांच्यासोबत ज्यांना असं वाटत आहे की बाबा नाही माझ्यासोबत चुकीचं घडलंय, तर तुम्ही तिथं संपर्क साधा. आपले काही युट्यूबर्स आहेत, गंगाने सर वगैरे आहेत, पुन्हा आपले बालाभाई ऑफिशियल, त्यांनी देखील हे सांगितलेलं आहे की तुम्ही आमच्यापर्यंत प्रूफ द्या. तर तुम्ही तिथं प्रूफ द्या, अगदी तुम्ही माझ्याकडे जरी दिला तर आपण तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, पण तुम्ही प्रत्यक्षात जरी दिला तरी चालेल. म्हणजे सर्वांनी यासाठी प्रयत्न करायला हवे, कारण पुढे परीक्षा आहेत ना मित्रांनो, अजून रिझल्ट लागायचा आहे WRDचा. मला बरेच जण विचारतात मॅडम WRDचा कट ऑफ सांगा मित्रांनो. कट ऑफ सांगून काही उपयोग नाही. पहिली गोष्ट, दुसरी आन्सर की येणं बाकी आहे, चला ठीक आहे, दुसरी आन्सर की आल्यावरही सांगेल मी कट ऑफ की बाबा कसे विद्यार्थी आहेत त्यानुसार सांगेल, पण त्याचा उपयोग आहे का. उद्या असंच फ्रॉड झाल्यानंतर 180 कट ऑफ लागेल, मग मुलांना आशेवर ठेवून काही उपयोग नाही ना. ते कट ऑफ सांगावाच वाटत नाही. आता ती गोष्ट चुकीची वाटतेय की बाबा कट ऑफ सांगणं हीच गोष्ट चुकीची आहे, कारण की अशा प्रकारे जर फ्रॉड झाला, कारण ही एक्झाम पण TCS कंपनी घेते, मग अशाच प्रकारे जर यांना फ्रॉड करायचा असेल तर मग आमच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा का. की आता ऑब्जेक्शनसाठी पण 100 रुपये भरावे लागतात मित्रांनो. जे आता WRDचे विद्यार्थी आहेत ना, त्यांना ऑब्जेक्शनसाठी 3 दिवसच वेळ आहे, तर त्यांनी घेऊन टाका ऑब्जेक्शन. यासाठी आता प्रयत्न आपले सर्वांचे चालूच आहे, त्यासाठी पण 100 रुपये लागतात मित्रांनो. जर 10 आणि TCS एवढे प्रश्न चुकवतं तर मग 10 प्रश्नांचं ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 1000 रुपये कुठून आणायचे पुन्हा, अशी गोष्ट आहे. इथं 1000 रुपयाचा फक्त पेपर द्यावा नाही लागत, 20 रुपयाची पार्किंग बॅग ठेवायचे सुद्धा पैसे घेतात.
जाण्या येण्याचे ऑटोचे हे तर आपण धरलेच नाही. आणि काय माहिती जो विद्यार्थी बाहेर राहतो ज्याला खाण्यापिण्याचे सुद्धा पैसे देऊन घ्यावं लागतं, चहा 10 रुपयाला येतो. म्हणजे जेव्हा विद्यार्थी सोबत असतात ना तेव्हा कळतं, म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला बिस्किट पुडा 5 रुपयाचा बिस्किट पुडा, एका वेळेचा चहा आणि बिस्किटला 15 रुपये, 2 वेळेच्या याला 30 रुपये लागतात मित्रांनो. ह्या गोष्टी खूप आहेत. कारण जेव्हा आपण त्या ग्राउंड लेवलला त्या विद्यार्थ्यांना जवळून बघितलेलं असतं ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कसा खर्च लागतो. तर या सगळ्या गोष्टी फेस करून त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर त्याचमुळे मला तुम्हाला सांगायचं की तुमच्याकडे काही प्रूफ असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा समन्वयक समितीला नक्की संपर्क करा. तुमच्यावर खूप अन्याय झाला असेल, तुमचे 50, 30, माझं म्हणणं आहे की तुमच्या मनापेक्षा जास्त मार्क्स कमी झाले असेल तर नक्कीच तुम्ही तिथे संपर्क साधा. यावर नक्कीच काहीतरी उपाय निघेल. फक्त परीक्षा रद्द होऊन काही उपयोग नाहीये. परीक्षा तर रद्द झालीच पाहिजे, परंतु त्याचबरोबर चौकशी नेमली गेली पाहिजे, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये ज्या परीक्षा होत आहेत त्यांच्यासोबत अन्याय होऊ नये. मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे सांगायचं होतं त्या गोष्टी मी क्लिअर केल्याच आहे मित्रांनो. तुमचं जर काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया मित्रांनो. अशा म्हणजे आता अपडेट सांगण्यापेक्षा ज्या काही गोष्टी घडामोडी घडतील तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये तर नक्कीच मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.